असत्य बोलूनी करीती जीवासी देता ती वेदना, ते पापी होती अंतरी त्यासी नाही ठिकाणा. या संत ज्ञानेश्वरांच्या ओवी कुठेतरी आजही वैवाहिक आणि प्रेमाच्या संबंधांमध्ये लागू पडतात. अनिकेत आणि सायली हे दोघेही कॉलेजमध्ये भेटलेले जिवलग मित्र. सुरुवातीला त्यांच्यामध्ये मैत्री होत, पण हळूहळू ते नातं प्रेमामध्ये बदललं. दोघेही नेहमी एकमेकांसोबत असायचे. गप्पा, हसणं, अभ्यास असं सगळं एकत्र करायचे. एकदा सायलीला अनिकेतच्या फोनवर काही मेसेज दिसले. तिला शंका आली आणि तिने थेट त्याला विचारलं, हे मेसेज कोणाची आहे बरं? आणि खरं सांगण्याऐवजी तो आणखी खोटं बोलू लागला. हा मेसेज मित्राचा आहे गं, ते मजाकमध्ये करत आहे. त्यावेळेस सायलीने त्यावर विश्वास ठेवला, पण कुठेतरी तिच्या मनामध्ये एक अविश्वासाचा काटा टोचत राहिला आणि हळूहळू त्याच्यावरचा विश्वास वाढत गेला आणि तिचं मन दुखावलं गेलं. काही दिवसानंतर सत्य उघडकीस आलं आणि तिच्या लक्षात आलं की ते मेसेज खरंच एका जुन्या नात्याचे होते. पण त्यावेळेस अनिकेतने खोटं बोलून तिचा कुठेतरी विश्वास तोडलेला होता. सायली त्यावर रागावली आणि ती मनातल्या मनात रडू लागली. आणि ती रडत त्याला म्हणाली, तू जर सुरुवातीलाच खरं सांगितलं असतं तर मला दुःख झालं असतं, पण तुझ्यावरचा विश्वास तुटला नसता. पण तू खोटं बोलून माझं मन दुखावलं आणि माझ्या मनात असलेला तुझा विश्वास देखील तू गमावला. तेव्हा अनिकेतने सायलीची माफी मागितली. तिने त्याला माफ केलं, पण ते नातं पूर्वीसारखं सहज राहिलेलं नाही. तो विश्वास त्या नात्यामध्ये पूर्वीसारखा राहिलेला नाही. ही गोष्ट त्याच्या लक्षात आली. त्या दिवसापासून त्याने ठरवलं, प्रेमामध्ये सत्य बोलणं हीच सर्वात मोठी भेटवस्तू असते. खोटं बोलण्यामुळे कधीच कुठलं नातं टिकून राहत नाही. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, प्रेमामध्ये खोटं बोलणं म्हणजे नात्याला फट पाडणं आहे. खरं बोलून वाईट झालं तरी चालेल, पण खोटं बोलून नातं जपण्याचा प्रयत्न कधीच करू नका. कारण ते नातं जरी जपलं जाईल, पण त्यातला विश्वास संपलेला असेल. आणि कुठल्याही नात्यात खरी जवळीकता ही खरं बोलण्यामुळेच निर्माण होते. त्यामुळे तुम्हीही जर का तुमच्या लाईफ पार्टनरची फसवणूक करत असाल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ते नातं जरी पुढे जात असलं तरी त्यात विश्वास बांधलेला नसेल आणि कदाचित ते नातं कधीतरी नक्की तुटेल. त्यामुळे नाती सांभाळण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग.